थकीत मालमत्ता करधारकाविरोधात जालना शहर महानगरपालिका ॲक्शन मोडवर मागील 15 दिवसात तब्बल 60 लाख रुपयांचा कर महानगरपालिकेने केला वसूल, तर 100 कोटी रुपये कर वसूल करण्याचं महानगरपालिकेचं उद्दिष्ट. जालना शहरातील थकीत मालमत्ता करधारकांविरोधात जालना शहर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली असून मागील 15 दिवसांमध्ये महानगरपालिकेने तब्बल 60 लाख रुपयांचा थकीत कर वसूल केला आहे. तर जवळपास 15 मालमत्ताधारकांच्या प्रॉपर्टी महानगरपालिकेने जप्त केल्या आहेत. दरम्यान महानगरपालिकेची कर वसुलीची ही मोहीम सुरू राहणार असून महानगरपालिकेने 100 कोटी रुपये कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवलं असल्याचं जालना शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी म्हटलंय. 1 जानेवारीपासून महापालिकेने जप्तीची मोहीम सुरुवात केली आहे. आतापर्यंत कुठपर्यंत ही कारवाई आली आहे? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जालना महानगरपालिका मागच्या वर्षी झालेली आहे 7 ऑगस्ट 23ला. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की महापालिका झाल्यावर लोकांच्या अपेक्षा असतात की महापालिकेने आपल्याला सर्व सोयी सुविधा द्याव्यात आणि बरीचशी कामं आहेत जी आपल्याला करणं अपेक्षित आहे. त्यानुसार आपली पण महापालिकेची एक अडचण असते की आपल्याला निधी पाहिजे आणि त्यानुसार आपल्याकडे जवळजवळ 120 कोटीचं आपलं बजेट आहे प्रॉपर्टी टॅक्सचं. आणि आतापर्यंत लोकांची मानसिकताच नव्हती की आपण टॅक्स भरावा. त्यासाठी शेवटी मग आपण 1 जानेवारीपासून जप्तीची मोहीम चालू केली आहे. दर दिवशी जवळजवळ 10 ते 15 प्रॉपर्टींना तरी आपण जप्ती करतो आणि जवळजवळ 35 ते 40 प्रॉपर्टींना आपली व्हिजिट होते. ज्यावेळी जर लोक पैसे भरत असतील टॅक्सचे तर मग आपण जप्ती करत नाही, पण जर नाईलाजाने आपल्याला काही ठिकाणी मग जप्ती करावी लागते. अशा प्रकारे आतापर्यंत जवळजवळ 60 लाख आपले वसूल झालेले आहेत आणि आपली अपेक्षा आहे की यावेळी 120 कोटीपैकी आम्ही टार्गेट ठेवलेले आहे की 100 कोटी तरी वसूल झाली पाहिजे. बऱ्याच प्रॉपर्टीला अजून टॅक्स लावलेला नाही आहे, त्यामुळे नवीन असेसमेंट पण आपण करतो आणि जवळजवळ 70,000 तरी प्रॉपर्टी आपल्या महापालिकेच्या आहेत की ज्यांना टॅक्स लावलेला आहे. मॅडम, किती मालमत्ता धारकांना आपण आतापर्यंत नोटिसा दिल्या आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये किती मालमत्ता आपण आतापर्यंत जप्त केली? जप्तीच्या नोटिसा आपण डिसेंबरपासूनच द्यायला सुरुवात केलेल्या आणि जवळजवळ 1000 नोटिसा आपण दिलेल्या आहेत. आणि आपण असं केलेलं आहे की जास्त थकबाकी ज्यांची आहे त्याप्रमाणे तशी लिस्ट बनवून आपण आधी सुरुवातीला त्यांना देतो आहोत जप्तीच्या नोटिसा, जेणेकरून अधिकाधिक टॅक्स आपला वसूल होईल आणि त्यानंतर आपण इतर लोकांना देणार आहोत. आणि ज्यांना ज्यांना नोटिसा दिल्या आहेत त्यांना 15-20 दिवसानंतर आपण जप्तीच्या कारवाईसाठी त्यांच्याकडे जात आहोत. आतापर्यंत किती मालमत्ता धारकांवर जप्तीच्या कारवाई झाली? आतापर्यंत सील नाही म्हणता येणार, आपण अटॅचमेंट किंवा जप्ती म्हणू शकतो आपण कायद्याप्रमाणे. तर आपण आतापर्यंत जवळजवळ 15 मालमत्ता आम्हाला नाईलाजाने जप्ती कराव्या लागल्यात आणि त्यापैकी जवळजवळ 14 लोकांनी टॅक्स भरल्यानंतर आपण त्यांची जप्ती रद्द केली.